आणि या सर्वांच्या प्रत्येक साथीदाराला माझा क्रांतिकारी आपल्या सर्वांना 2018चा इतिहास आठवण आहे. तेव्हा फक्त इकडे आपल्या माता भगिनी येतात, मोठ्या संख्येने जेव्हा तिथं माता भगिनी येतात तेव्हा इकडच्या नागरिकांनी विकोऱ्यांनी हिंमत करून आपल्यावरती हल्ला केला होता हे आपण विचारणार नाही. पण ते होत असताना आपण हे पण लक्षात ठेवूया की 5 वर्ष झाले दिवसा नाही तर रात्री 12 वाजता आपण इकडे 20 सैनिकांचं सैन्य घेऊन जो जोश दाखवलाय, जो उत्साह दाखवलाय आणि ज्या संख्येने आपण सर्व इकडे उपस्थित राहिलो, या संख्येने एक संख्येच्या इकडच्या मनवाल्यांना, नागरिकांना, भूतकोरांना सगळ्यांना मिळून आहे. हिंमत करून हात काबूत करत नाही, हात काबूत करत नाही तर आम्ही त्या भीमापुरे आपल्या पाठे सैनिकांचे आव्हान आणि ज्याप्रकारे या धर्तीवरती आपल्या 500 शूरवीर योद्ध्यांनी इकडच्या पेशवाईला कापून जमिनीमध्ये काढलं होतं, त्याच पद्धतीने येणाऱ्या बाबासाहेबांच्या प्रत्येक मानणाऱ्या पिढ्या इकडचे तमाम बहुजन, आदिवासी, मुसलमान आणि तमाम वंचित इकडच्या मनुवाद्यांना जोपर्यंत महाराष्ट्राच्या धर्तीमध्ये काढत नाही तोपर्यंत आपण हा लढा थांबवणार नाही. आणि याच म्हणत असताना मी आपल्या सर्वांना एक शेवटची विनंती करतो की आपण ही ताकद दाखवली, जो जोश दाखवलाय, जो ऊर्जा दाखवली, ती येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जोपर्यंत इकडच्या मनुवाद्यांना झोपत नाही, जोपर्यंत त्यांना हरवत नाही, जोपर्यंत त्यांना उचलून सत्तेच्या बाहेर आपटत नाही, तोपर्यंत हा जोश, ही ताकद, हा उत्साह कुठे कमी नका होऊ देऊ. आणि जर आपण बघितलं आणि जर आपण कुठल्याही पद्धतीने हा जोश, ताकद आणि उत्साह कमी नाही होऊ दिला तर आपण पण बघून घेऊ आपल्यासमोर कोण टाकी बदलून राहतो. आणि मित्रांनो, यावर्षी बरेच लोक म्हणतात की कट्टा आंबेडकरवादी वंचित सत्तेमध्ये जात नाही, कोणी आपल्याला घेत नाही. हॅलो हॅलो आणि इकडची लोक म्हणतात आवाज येतोय माझा एक नंबर. आणि जाता जाता आपल्या सर्वांसमोर एवढीच एक गोष्ट म्हणतो की आपण ज्या पद्धतीने एकत्र आलोय त्या पद्धतीने एकत्र आलो तर आपल्याला थांबवणार, आपल्याला रोखणार ह्या जगामध्ये कोणी नाहीये. आणि इकडे बरेच लोक म्हणतात की आंबेडकरवादी सत्तेत पोहोचत नसतात, इकडे वंचित सत्तेत पोहोचत नसतात. पण यावर्षी त्यांना एक सांगतो की कोण थांबवते बघू. आपण सत्तेमध्ये गेल्याशिवाय राहत नाही एवढं म्हणून सांगतो. आणि शेवटच्या आपल्या सर्वांना मानाचा क्रांतिकारी सप्रेम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. 25 एप्रिल
आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत केलेलं आहे. मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार मानतो आणि एक विनंती करेल की सगळे सुरक्षेचं भान ठेवू, काळाचा आणि वेळाचं ध्यान ठेवू, अत्यंत शांततेने आणि अत्यंत संयमाने आपल्याला हे 2 दिवस विना कोरेगावच्या गणेशोत्सव साजरे आहे. आपल्या सर्वांना आंबेडकर कुटुंबियांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून 2000च्या लोकसभेच्या इलेक्शनला आपण गतिमंद होऊ, हे मोदीचं सरकार घालून टाकण्याची भीम संकल्पना कोरेगाव करूया. सर्वांना धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार.